तुम्ही तुमच्या नशिबाचे मालक, तुमच्या आत्मस्वरूपी जहाजाचे कप्तान आहात. त्यांनी आपल्याला हेही सांगायला होते की आपली पृथ्वी हा ग्रह ज्याच्यात रंगत आहे, आपण ज्यात संसार करतो व ज्यात आपले अस्तित्व असते, अशा इथर म्हणजे ऊर्जेचे एक रूप आहे. ही ऊर्जा कल्पना करता येणार नाही अशा वेगाने लहरीच्या स्पंदनाच्या रूपात गतिशील असते. इथरमध्ये एकच प्रकारची सार्वत्रिक शक्ती भरलेली असते, जी आपण आपल्या मनात धारण केलेल्या विचारांशी जुळवून घेते आणि आपले प्रत्यक्ष साकार करण्यासाठी नैसर्गिक मार्गाने आपल्यावर प्रभाव टाकते. कमी जर कवीने आपल्याला हेही सहज सत्य सांगितले नसते तर आपल्याला कळाले असते की आपण आपल्या नशिबाचे मालक. जेव्हा इंग्रजी कवी W.C. हेली यांनी भविष्यकथनात्मक ओळी रचल्या, मी माझ्या नशिबाचा मालक, माझ्या आत्मस्वरूपी जहाजाचा कप्तान आहे, तेव्हा त्यांनी आपल्याला हेही कळवायला हवे होते की आपण आपल्या नशिबाचे मालक आणि आत्म्याचे कप्तान यासाठी असतो कारण आपल्यात आपल्या विचारांना नियंत्रण करण्यासाठी शक्ती असते. आपल्या आत्म्याचे कप्तान कसे असते त्याने आपल्याला खूप आग्रहाने हेही सांगायला हवे होते की ही शक्ती विघातक व विधायक विचारामध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न करीत नाही. ती तितक्याच चटकन गरिबीच्या विचारांना वास्तवात साकार करते, तितक्याच सहजतेने समृद्धीच्या विचारावर आपण काम करावे व ती समृद्धी प्रत्यक्षात आणावी म्हणून आपल्याला प्रभावित करीत असते. त्यांनी आपल्याला हेही सांगायला हवे होते की आपल्या मनात ज्या विचारांचे सरचव गाजत आहे, तेच विचार आपल्या मेंदूला चुंबक बहाल करतात. हे कसे होते कोणालाही कळत नसले तरी हा चुंबक मग आपल्याला मनातील सरचवशाली विचारांची सुसंगत असलेली बल लोक जीवनातील परिस्थिती आपल्याकडे खेचून आणतात. त्याने आपल्याला हेही सांगायला हवे होते की आपण अगणित संपत्ती गोळा करू शकू, त्याआधी आपण आपल्या मनाला संपत्तीच्या उत्कृष्टीने भारून त्याला चुंबकत्व द्यायला हवे. जोपर्यंत आपल्या मनातील संपत्तीविषयी अभिलाषा ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी निश्चित योजना बनत नाही, तोपर्यंत संपत्तीबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी. पण हेले तत्वचिंतक नव्हता तर कवी होता, म्हणून त्याने हे महान सत्य काव्याच्या रूपात मांडून समाधान मानले आणि त्यांच्या काव्यातील या सत्याला अनुसर्यांनी या तत्वांचा अर्थ स्वतः शोधून म्हणून हे काम त्यांच्यावर सोपवले. त्यांच्या काव्यातील हे सत्य हळूहळू उमगडत या चॅनलवर सांगितलेल्या तत्वांमधून हे रहस्य निश्चितपणे स्पष्ट होत गेले आहे. आणि आपण आपल्या आर्थिक नशिबाचे मालक कसे आहोत, जो खुद स्वतःच्या नशिबाचा मालक होता, असे दुसरे उदाहरण आहे. सर्व काळात महान ठरलेल्या सिनेमा दर्शकांचे स्टीव्हन स्पीलबर्गचे त्यांचे बालपणापासूनच सिनेमा दर्शक बनण्याचे स्वप्न पाहिले. तो अगदी लहान असतानाच त्याने एका जुन्या पुराण्या कॅमेऱ्याच्या मदतीने हैसनेने सिनेमे बनवण्याला आरंभ केला आणि त्यांचे स्वप्न कधीच दडले गेले नाही. स्पीलबर्गचा चित्रपट उद्योगातील युनिव्हर्सल स्टुडिओ जो मधला प्रवेश एक दंतकथा बनून गेला आहे. प्रवाशांना सिनेमाच्या जगतात डोकावून बघता यावे म्हणून आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल स्टुडिओच्या स्टोर रूममध्ये तो दाखल झाला. छोट्या ट्रेनसारख्या चाकावरून जाणाऱ्या ट्रॅममधून प्रवाशांना सिने जगातील सफर घडवून दिली जायची. स्टीव्हनमध्ये त्या स्टॉपमधून गुपचूपपणे निसटला आणि ती टूर संपेपर्यंत एका ठिकाणी लपून बसला. दिवस संपल्यानंतर त्याने दारावरच्या चौकीदाराला काहीतरी थातर-मातर कारण सांगितले. त्यानंतर तो 3 महिन्यापर्यंत त्या स्टुडिओमध्ये रोज जात राहिला. तो नेहमी पांढरा सूट परिधान करायचा आणि हातात ब्रेक केस ठेवायचा. त्यामुळे चौकीदाराला उन्हात स्टुडिओत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी समजायचे. त्याने एक लेखक संकल्प करून दिग्दर्शक यांच्याशी बोलण्याची संधी साधून त्यांच्याशी मैत्री जुळवली. इतकेच नव्हे तर त्याने तिथले एक रिकामे कार्य शोधले, त्याचा ताबा घेतला आणि त्या इमारतीच्या माहिती कोशात त्या स्वतःचे नावही नोंदवले.
त्यानंतर त्याने स्टुडिओच्या दूरदर्शनाची बाजू सांभाळणाऱ्या स्पीलबर्गन या प्रोडक्शन हेडशी साधन साधले. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांनी तयार केलेल्या फिल्म प्रकल्प त्यांना दाखवले. ते बघून शिनबर्गर इतके प्रभावित झाले की त्यांनी या तरुणाला स्टुडिओचे कॉन्ट्रॅक्ट दिले. हे काम तितके सोपे नव्हते. निर्मितीच्या सुरुवातीपासून अडचणी येऊ लागल्या. तांत्रिक आणि आर्थिक अंदाजपत्रकाविषयी काही अडचणी निर्माण झाल्या. तरीही जेव्हा 1975 मध्ये जॉर्ज हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला दुहेरी यश मिळाले. त्याने बॉक्स ऑफिसवर व्यवसाय केला आणि विवेकांचे त्यांच्यावर प्रेम केले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एका महिन्याच्या कालावधीत त्याने 60 दशलक्ष डॉलरची कमाई केली. त्या काळी एवढी रक्कम कोणाच्याही ऐकण्यात नव्हती. या व्हिडिओची राहिलेली माहिती पाहूया पुढील भागात. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.